मनी, टाईम, एज्युकेशन आणि फ्युचर. MBBS इंडियामध्ये करणं चांगलं आहे का अब्रॉडमध्ये? इंडिया किंवा अब्रॉड हे 4 फॅक्टरवर डिपेंड आहे. मनी, टाईम, एज्युकेशन आणि फ्युचर. सगळ्यात पहिलं म्हणजे मनी. जर तुमचं इंडियामध्ये गव्हर्नमेंटमध्ये ॲडमिशन होत असेल तर बेस्टच आहे. बट जर तुम्ही प्रायव्हेटचा विचार करत असाल तर ॲब्रॉडला गेलेलं कधी पण बेस्ट आहे. कारण प्रायव्हेटमध्ये तुम्हाला इथं 1 ते 1.5 करोड खर्च येईल आणि तेच तुमचं ॲब्रॉडमध्ये 25 ते 30 लाखमध्ये कंप्लीट होईल. तर टाईमचा जर तुम्ही विचार करत असाल तर इंडियामध्ये 5.5 वर्ष लागतात. तेच तुम्ही ॲब्रॉडमध्ये गेले तर 6 वर्ष लागतात. तर टाईमचा एवढा काही फरक नाही आहे. आणि तुम्ही जर रिपीट करण्याचा जर विचार करत असाल इंडियामध्ये त्यापेक्षा ॲब्रॉड कधी पण बेस्ट आहे. ओके. तर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे एज्युकेशन. खूप जण विचार करतात की एज्युकेशन इकडचं कसं आहे तिकडचं कसं आहे. तर माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला असं जाणवलं की एज्युकेशन सेमच आहे दोन्हीकडे पण. फक्त आपण युनिव्हर्सिटी कोणती चूज करतोय, युनिव्हर्सिटी कोणती सिलेक्ट करतोय त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. बरोबर आहे तुमचं. तर फ्युचरचं सांगायचं ठरलं तर डॉक्टर बनणं म्हणजे फक्त आता MBBS पर्यंत मर्यादित राहिलेलं नाही आहे. तर तुम्हाला PG करणं खूप मस्ट आहे. कारण कॉम्पिटिशनच एवढी झाली की तुम्हाला PG करणं गरजेचंच आहे. तर तुम्ही इंडियामधून जर MBBS करताय तर इंडियाची मुलं पण सध्या ॲब्रॉडच्या PGसाठी खूप इंटरेस्ट घेत आहेत. आणि जर तुम्ही ॲब्रॉडमधूनच जर MBBS करत असाल तर तुम्हाला PG ॲब्रॉडमध्ये करायला खूप इझी जातं.